आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। मागील 3 वर्षांपासून नातेखिंड ते किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम धीम्या गतीचे सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र ह्याच मार्गावरील लाडवली जवळील मांडले नदीवरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे रायगडकडे जाणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात पर्यायी वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या नदीपात्रातून पर्यायी मार्गावरून प्रवास करावा लागतोय, तर दुसरीकडे हाच पर्यायी मार्ग वाहून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पहिल्याच पावसात झालेली अतिवृष्टी आणि वाहून गेलेला पर्यायी मार्ग आणि त्याचमुळे पुन्हा दुसरा पर्यायी मार्ग नदीपात्रातून सुरू करण्यात आला आहे। मात्र महाड तालुक्यातील रिमझिम पावसाची हजेरी लागल्या कारणाने हाच पर्यायी मार्ग आता चिखलमय परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय। याचाच नाहक त्रास दुचाकी वाहन चालकांना सहन करावा लागतोय। तारेवरची कसरत करून दुचाकी वाहन चालकांना प्रवास रोज करावा लागतोय। सगळ्याच नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया या संदर्भामध्ये आहेत। जर पाहिलं आपण तर शेजारचा मार्गच जो पर्यायी मार्ग त्यांनी केला होता तो पहिल्याच पावसात वाहून गेला। अद्याप तर पाऊस लागायचा आहे, जुलै महिना बाकी आहे आणि असं पाहिलं तर पुलाचं काम गर्डर टाकण्याचं सुद्धा पूर्ण झालेलं नाही। जर मुसळधार पाऊस सुरू झाला तर हा देखील पर्यायी मार्ग वाहून जाऊ शकतो असं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। येणाऱ्या काळात पावसाळ्यातील दिवसात पुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे 35 ते 40 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून जुलै महिना जवळ आला आहे। आजही या पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याचं चित्र दिसून येते। रस्ते मोठे व्हावेत, हायवे व्हावेत, पण त्याच्या आधी कामाचा स्पीड यांनी बघायला पाहिजे होता। संपूर्ण उन्हाळा थंडी यांनी बसून काढली आणि आता पावसाच्या ह्याच्यामध्ये पर्यायी रोड काढून पुलाचं काम करतात। ज्यावेळेला आंदोलन झालं होतं त्यावेळेला मी त्या इंजिनियरला विचारलं होतं का पूल कधी होईल, पण सांगता येणार नाही, मग आधी रस्ते का करून ठेवले। महाड रायगड मार्ग गेले 4 वर्ष हा मार्गाचं काम सुरू आहे। महामार्ग विभागाच्या वतीने या महामार्गाचं काम सुरू करण्यात आलं आहे। मात्र तरी देखील आज 4 वर्ष होऊन देखील या महामार्गाचं पूर्ण काम झालेलं नाही आहे। पण या गांधारी नदीवरील जो गांधारीची उपनदी आहे त्या नदीवरील या मार्गावरील मुख्य पूल जो डिसेंबरमध्ये पाडण्यात आला, जुना पूल, त्या जागी नवीन पूल त्वरित बांधण्याची गरज होती। मात्र एप्रिल मे महिना पूर्ण महिने त्यांनी काम न करता तसेच घालवल्यामुळे त्या ठिकाणी काम न झाल्यामुळं आज हा पुलाचं काम इथे रेंगाळलेलं आहे, प्रलंबित आहे। आणि हे प्रलंबित काम कशामुळे राहिलं तर ठेकेदाराच्या कारणामुळे। ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचं मनुष्यबळ किंवा यंत्रणा वापरले नाही, त्याच्यामुळे ते काम प्रलंबित राहिलं आणि त्याला तेवढ्याच पद्धतीनं महामार्ग विभागाचे अधिकारी देखील जबाबदार आहेत। आज या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता या पुलाचं काम सुरू केलेलं आहे। मात्र या पाण्याच्या प्रवाहामुळे ते काम त्यांना करता येत नाही आहे। कोसळणारा मुसळधार पाऊस त्याच्यामुळे यंत्रणा त्यांच्या फेल होत आहेत। अशा पद्धतीनं या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता, मात्र मुसळधार पावसानं दुसरा मार्ग वाहून गेला होता। त्यासाठी आणखी दुसरा मार्ग तयार करण्यात आलेला आहे। मात्र जुलैमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये हा मार्ग इथं राहणार नाही आहे, त्यामुळं जर तो मार्ग वाहून गेला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अपघात होण्याची शक्यता आहे। या पुलाचे काम कधी पूर्ण होणार याचकडे स्थानिक नागरिकांचं लक्ष लागून राहिले आहे। ब्युरो रिपोर्ट माझे महाड।